6वी झोम मराठीमध्ये मी 6वी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला बटाट्याचा खमंग कुरकुरीत नाश्ता बनवून दाखवणार आहे। ह्याला तुम्ही पोटॅटो बाईटसुद्धा म्हणू शकता। हा नाश्ता करायला खूप सोपा आहे आणि खायला तितका टेस्टी लागतो। अगदी झटपट तुम्ही याला बनवून गरमागरम चहासोबत स्नॅक्स म्हणून सुद्धा सर्व करू शकता। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे। रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नाश्ता बनवण्यासाठी मी इथे सुरुवातीला मीडियम साईजचे 2 कच्चे बटाटे घेतलेत। बटाटे अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। तर या रेसिपीसाठी तुम्ही लहान मोठे कुठलेही बटाटे वापरू शकता। बटाटे जर छोटे असतील तर तुम्ही 3 घेऊ शकता किंवा यापेक्षा जर जास्त मोठे असतील तर 2 बटाटे घेतले तरीसुद्धा चालतील। आता अशाच प्रकारे आपण दोन्ही बटाट्याची साल काढून घेऊयात। बटाट्याची साल काढून झाल्यानंतर बटाटे आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। तर बटाटे आपल्याला चिरताना खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त मोठ्या आकारामध्ये कट करायचे नाही। तर तुम्ही पाहू शकता याला मी अशा प्रकारे मीडियम साईजच्या फोडीमध्ये कट करून घेतलं आहे। आता अशाच प्रकारे आपण दोन्ही बटाटे कट करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता दोन्ही बटाटे मी कट करून घेतलेत। आता या बटाट्याच्या फोडी आपल्याला 3-4 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। इथे मी गॅसवरती कढईमध्ये 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकता पाणी चांगलं गरम झालं आहे। आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून एकदा चांगल्या हलवून घ्यायच्या आहेत। आता या फोडी आपल्याला मीडियम गॅसवरती 10 मिनिटे शिजू द्यायच्या आहेत। 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता बटाट्याच्या फोडी किंवा बटाटा आपला शिजल्यासारखा दिसतोय। हा बटाटा मी झाकण न ठेवता शिजवून घेतला आहे। तुम्हाला जर कढईवरती झाकण ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता। आता बटाटा शिजला आहे की नाही ते आपण चेक करायचं आहे। तर सुरीच्या साहाय्याने आपल्याला फोडी अशा प्रकारे कट करून पाहायच्या। तुम्ही पाहू शकता सहज कट होत आहेत म्हणजे बटाटा आपला अगदी चांगला शिजला आहे। आता गॅस बंद करून ह्या फोडी आपण चाळणीवरती ओतून घेऊयात। म्हणजे मग यामध्ये जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते या बाउलमध्ये खाली निचरून जाईल। आता 5 मिनिटे आपण ह्या फोडी अशाच चाळणीवरती ठेवायच्या आहेत। 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता फोडी आपल्या चांगल्या ड्राय झाल्यात। आता या फोडी आपण लगेच मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। आता या फोडी आपल्याला स्मॅशरच्या साहाय्याने चांगल्या मॅश करून घ्यायच्या आहेत। या फोडी मॅश करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की यामध्ये बटाट्याचा मोठा तुकडा राहता कामा नये। अशा प्रकारे आपल्याला याला अगदी व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता बटाटा चांगला स्मॅश झाला आहे। आता लगेच यामध्ये आपल्याला 1 छोटा चमचा साखर टाकायची आहे। 1 छोटा चमचा चिली फ्लेक्स टाकायचे आहेत। आता 3 चमचे यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे। हे कॉर्नफ्लॉवर तुम्हाला किराणा मालाच्या दुकानात अगदी सहज मिळेल। आता 3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे हा नाश्ता खूप छान कुरकुरीत होतो। आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता 2 चमचे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची आहे। तर कोथिंबीर एकदम बारीक चिरायची आहे। आता पाव चमचा यामध्ये बेकिंग पावडर टाकायचं आहे। तर इथे लक्षात ठेवायचं आहे बेकिंग सोडा न वापरता बेकिंग पावडर टाकायचं आहे। आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे मिक्स करत असताना यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। बटाट्यामध्येच आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि घट्टसर याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता याचा मस्त घट्टसर असा गोळा तयार झाला आहे। आपण जे काही यामध्ये साहित्य वापरले त्याचं प्रमाण देखील इथे अगदी परफेक्ट झालं आहे। तुमचं हे मिश्रण जर सैल झालं असेल तर यामध्ये तांदळाचं पीठ आणि कॉर्नफ्लॉवर तुम्ही समप्रमाणामध्ये ॲड करू शकता। आता इथे आपला मस्त घट्टसर गोळा तयार झाला आहे। आता या गोळ्याचा आपल्याला अशा प्रकारे उंडा तयार करून घ्यायचा आहे। आता तयार उंडा आपण लगेच लाटायला सुरुवात करूयात। याला मी पोळपाटावरती न लाटता ताटावरती लाटून घेते। असं मोठं ताट घ्यायचं आणि त्यावरती आपल्याला हे मिश्रण लाटून घ्यायचं आहे। आणि हो या ताटाला मी तेल लावलं नाही। तेल न लावता सुद्धा हे मिश्रण ताटाला अजिबात चिकटत नाही। आता याची आपल्याला मस्त पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळी ठेवायची नाही। मीडियम थिकनेसची आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे। अगदी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता मस्त मोठी याची पोळी मी लाटून घेतली आहे। आता या पोळीच्या कडा आपल्याला अशा प्रकारे चारही बाजूने कट करून घ्यायच्या आहेत। कारण या पोळीला आता आपल्याला चौकोनी आकार द्यायचा आहे। पोळी कट करून झाल्यानंतर हे एक्स्ट्राचं पीठ आहे हे काढून घ्यायचं आणि परत याचा नाश्ता बनवण्यासाठी वापर करायचा। आता इथे मस्त आपली चौकोनी पोळी तयार झाली आहे। आता याला आपण कट करून घ्यायचं आहे।
नाश्त्याला आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा देऊ शकता। मी याला छोट्या छोट्या चौकोनी आकारामध्ये कट करून घेते। ज्याप्रमाणे आपण शंकरपाळी कट करतोय अगदी तसंच मी याला कट करते। इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण नाश्ता मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलाय। आता हा तयार नाश्ता आपण लगेच तळून घेऊयात। इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं। तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच त्यामध्ये अशा प्रकारे नाश्ता सोडायचा आहे। नाश्ता यामध्ये सोडल्यानंतर फ्लेम आपल्याला लगेच मीडियम करायची आहे आणि थोड्या वेळ तळल्यानंतर हा नाश्ता आपल्याला अशा प्रकारे पलटून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता नाश्त्याला खूप सुंदर रंग आला आहे। आता अशाच प्रकारे आपण अलटपलट करून मीडियम गॅसवरती हा नाश्ता मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता नाश्त्याला खूप सुंदर रंग आला आहे। आता नाश्ता आपला खूप छान तळलेला आहे म्हणून मी बाहेर काढून घेते। दोन्ही साईडला हा नाश्ता मस्त कुरकुरीत झालेला आहे। अलटपलट करून मीडियम गॅसवरती आपल्याला हा नाश्ता खमंग तळून घ्यायचा आहे। आता राहिलेला नाश्तासुद्धा मी अशाच पद्धतीने तळून घेते। करायला खूप सोपा, खायला मस्त खमंग कुरकुरीत बटाट्याचा नाश्ता खाण्यासाठी तयार आहे। हा नाश्ता तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता। खूप टेस्टी लागतो किंवा मग गरमागरम चहासोबतसुद्धा स्नॅक्स म्हणून सर्व करू शकता। बाहेरून कुरकुरीत आतून थोडासा सॉफ्ट होतो पण चवीला भन्नाट लागतो। ट्राय करून पहा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कारण तुमच्या लाईकमुळे मला खूप जास्त आनंद मिळतो। आणि ही रेसिपी तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर देखील करा। आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर लवकरच भेटू आणखी एका छानशा रेसिपीसह। धन्यवाद।